जो आमचा यवतमाळ जिल्हा आहे हे आदिवासी जिल्हा हे घोषित आहे आणि सर्वात जास्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या झाल्या आहे। फक्त हे जे सरकार आहे हे शेतकऱ्याच्या पाठीशी नाही आहे, कष्टकरीच्या पाठीशी नाही आहे, दिव्यांगाच्या पाठीशी नाही आहे, गोरगरिबाच्या पाठीशी नाही आहे। हे सरकार आपलं घर भरण्याकरताच आहे। हे 3 तालाची 3 सरकार आहे। गेल्या 15 वर्षापासून मी विधान भवनवर मोर्चा घेऊन येत आहो। मला फक्त चॉकलेट दिल्याशिवाय या सरकारनं काही केले नाही। मला याआधी विजय गाईत आदिवासी मंत्री भेटले, पारधी समाजाचे सर्व प्रश्न करतो म्हणे। आजची परिस्थिती पारधी समाजाची आहे। लहान लहान जो 1 वर्षाचा 2 वर्षाचा 3 वर्षाचा लेकरू भीक मागत आहे रस्त्यावर। हे सरकार काही जनतेचा विकास करणार? यांनी काय केलं? इलेक्शनच्या वेळेस लाडकी बहिणीला पैसे खात्यात टाकले आणि आता 2100 रुपये कबूल केले, पण आमच्या दिव्यांगाला 275 रुपये महिना मिळते। आजच्या महागाच्या काळामध्ये 450 रुपये तर रिचार्ज आहे, 275 रुपये त्यांचं उदरनिर्वाह होणार का? या सरकारला आमच्या दिव्यांगाच्या घरावर घर पडत आहे। या श्रीमंत लोकांना घर दिले जाते। अंत्योदयाचं कार्ड आहे, राशन कार्ड, आम्ही मोर्चे काढूनही आम्हाला जिल्हा प्रशासन देत नाही। धान्य 20 किलो गहू 15 किलो तांदूळ हे द्यायला तयार नाही सरकार। म्हणजे सरकार काय कामाची आहे? त्यामुळे यांनी मुख्यमंत्री वयश्री योजना काढली पुऱ्या महाराष्ट्रामध्ये। इलेक्शनच्या वेळेस का यांना 3000 रुपये औषधी गोळ्यासाठी देऊ, परंतु त्यांनी काय केलं? 1 महिना योजना चालवली आणि ती योजना बंद केली है। अगर आपकी ये मांगे पूरी नहीं हुई तो सामने आपकी क्या? मैं अभी पूरे प्लानिंग के साथ हूँ। ये पुलिस वालों को भी दिखेगा नहीं, मैं कैसा पेटूंगा कैसा मरूंगा। ये मेरा शेवटला आंदोलन है। आंदोलन काढणं आणि कार्यकर्ता जमा करणं हे कुणाचं साधारण काम नाही आहे। त्यात जे ज्याला चालतं नाही आहेत काऊन का ते हक्काची मागणी करायला आली आहे, त्यांचा हक्क आहे, तर ते असे माझ्या संग हे पेटायला तयार आहेत। काऊन का आम्ही 1-1 रुपया जमा करून इथं याची कोशिश केली आहे। आम्ही भीक मागितली आहे या मोर्चाला येण्याकरता, काऊन का आम्ही धन्नासेठ नाही आहोत। या आमदार खासदाराला 1.5 लाख रुपये पेन्शन भेटते आणि आम्हाला 275। काय देश कुठे चालला? अशी परिस्थिती आहे का आमच्यावर सरकारचं कोणतंच लक्ष नाही आहे। कलेक्टर राहो, आमदार राहो, खासदार राहो, हे आपलं स्वतःचं घर भरते, आमच्यावर कधीच दिव्यांगावर लक्ष देत नाही। यवतमाळ जिल्हा पहिलेच शेतकऱ्यासाठी आत्महत्येसाठी परिचित आहे। कुठे एवढे मेले नसन, पण यवतमाळ जिल्हा आत्महत्यासाठी डंक्यावर आहे। आणि यवतमाळ जिल्हा रोजच्या रोज मर्डर होते, सुरी कापल्यासारखं, पण कोणता आमदार याच्यावर लक्ष देत नाही। हे दुःखद गोष्ट आहे।